पीओपीच्या गणेश मूर्तींवरती हायकोर्टानं बंदी घातल्यानंतर आता गणेश मंडळांसमोर नवा पेच निर्माण झालाय। शाडूच्या मातीच्या उंच गणेश मूर्तींसाठी प्रति फूट 1.5 लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली आणि त्यामुळे काही गणेश मंडळं जितका खर्च उत्सवावर करत होती तितका खर्च केवळ गणेश मूर्तीवरती करावा लागणार की काय अशी चिंता आता सतावू लागली। बघूयात याविषयीचा रिपोर्ट। भव्यता हीच मुंबईच्या गणेश उत्सवाची खरी ओळख। ही भव्यता अनुभवण्यासाठी केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रातून देशातून नव्हे अगदी 7 समुद्रा पलीकडून सुद्धा गणेश भक्त गर्दी करतात। पण याच भव्यतेला यंदा गणेश भक्त मुकणार असं चित्र आहे। त्याचं कारण म्हणजे पीओपी बंदीनंतर गणेश मंडळांसमोर शाडूच्या गणेश मूर्तींच्या किमतींनी उभं केलेलं आर्थिक संकट। शाडूच्या मातीच्या उंच गणेश मूर्तीसाठी प्रति फूट 1.5 लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे आणि त्यामुळं गणेश मंडळांचं टेन्शन वाढलंय। पीओपी बंदीमुळे आणि त्यानंतर शाडूच्या गणेश मूर्तींच्या अवाढव्य खर्चामुळे मंडळांचं आर्थिक गणित कसं गडबडलंय समजून घेऊ। शाडूच्या गणेश मूर्तींची किंमत प्रति फूट 1.5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे। 10 फुटांच्या गणेश मूर्तींसाठी 15 लाख रुपये मोजावे लागणार आहेत। 27 ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। उत्सवाला कमी दिवस शिल्लक आहेत। अशामध्ये मंडळांची बुकिंगसाठी लगबग पाहायला मिळते। मुंबईत 5 ते 30 फुटांपर्यंत गणेश मूर्ती साकारल्या जातात। यामध्ये सर्वाधिक गणेश मूर्ती साधारण 8 ते 15 फुटांच्या असतात। फुटामागे 1.5 लाखांची किंमत पाहता मूर्तीसाठी 12 ते 22 लाख रुपये मोजावे लागणार। अनेक मंडळांचा उत्सवाचा खर्च केवळ 8 ते 10 लाखांचा असतो। मूर्तीला इतका खर्च आला तर उत्सवाचा खर्च कुठून करायचा असा प्रश्न आता मंडळांना पडलाय। चालू करताना आम्हाला बघावं लागतो। आज आपण पीओपीची मूर्ती पाहाल तर साधारण 1.5 ते 2 लाखाच्या आसपास पीओपीची मूर्ती आम्हाला एवढी मोठी जी मूर्ती आहे ती बनवून मिळते। तीच जर तुम्ही शाडू मातीची करायला गेलात किंवा कागदी लगद्याची करायला गेलात तर त्याच्या जवळजवळ 4 पटीने आम्हाला पैसे खर्च करावे लागतात। म्हणजे 10 लाख 12 लाखाला त्या मूर्त्या जात आहेत। तर उत्सवासाठी पैसे जमा करणार की मूर्तीसाठी आम्ही हा खर्च करणार? शाडूच्या उंच गणेश मूर्तींसाठी मोजावी लागणारी ही रक्कम अवाक करणारी आहे। मूर्तिकारांच्या बाजूने सुद्धा या वाढत्या किमतींकडे बघावं लागेल। शाडूच्या मातीची उपलब्धता ही मर्यादित आहे। ठराविक ठिकाणांहून ती आणावी लागते। पीओपी मूर्ती साच्यातून झटपट तयार होतात। शाडूच्या मूर्तींसाठी अधिक वेळ लागतो। छोटी मूर्ती घडवण्यासाठी साधारण 15 दिवसांचा कालावधी लागतो तर मोठ्या मूर्तीसाठी हाच कालावधी आणखी वाढू शकतो। शाडूची मूर्ती पीओपी पेक्षा नाजूक असल्यानं नुकसान होण्याची शक्यताही अधिक असते। पीओपी मूर्तिकारांच्या तुलनेमध्ये शाडूच्या मातीतून मूर्ती घडवणाऱ्यांची उपलब्धता सुद्धा कमी आहे। सार्वजनिक मूर्त्या ह्या मातीच्या बनवल्या जाऊ शकत नाही, कारण त्या ज्या उंचीने बनवल्या जातात त्याची जी उंची अर्धी जरी केली 6 फूट तरी त्याचं हँडलिंग त्याचं कॉस्टिंग पीओपीच्या मूर्तीच्या 5 पट ते 6 पट जाते आणि मातीचे कारागीर मुळातच खूप कमी आहेत। तो जो स्किल लेबर लागतो मातीचा तर त्या क्वांटिटीमध्ये नाही बनवलं। भावनिक धोका असा आहे की त्या मूर्तीची विडंबना होऊ शकते। एवढी नाजूक असते, नेताना आणताना हार घालताना पूजा करताना एवढी जपावी लागते। त्याच्यातून जर काही झालं तर लोकांची श्रद्धा आणि भावना दुखवली जाऊ शकते। या सगळ्या गोष्टी पाहता मूर्तिकारांचे हात आर्थिक गणितांनी बांधलेले